नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथं फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जे डिस्कस झालेलं आहे, तर लास्ट लेक्चरला आपण कोहिरंट सोर्सेस असा एक पॉइंट बघितलेला होता. तर बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये व्हॉट आर कोहिरंट सोर्सेस अँड हाऊ आर दे प्रोड्युस्ड असा क्वेश्चन पॉसिबल आहे. कोहिरंट सोर्सेस तर आत्ताच्या आपल्या सिलेबस मध्ये तसे दोन कोहिरंट सोर्स, दोन मेथड्स प्रोव्हाइड केलेले आहेत ज्याच्या सहाय्याने कोहिरंट सोर्सेस प्रोड्यूस होतील. एक पहिलं जे आहे ते आहे लॉयड्स मिरर आणि सेकंड जे आहे बायप्रिझम. तर ह्या दोन्हींच्या सहाय्याने कसे कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस होतात आणि त्याच्या सहाय्याने इंटरफिरन्स पॅटर्न आपल्याला मिळतो ते तुम्ही फिगर मध्ये दाखवतोय. A plane mirror is placed in front of source of monochromatic light. This is the source of monochromatic light. And suppose this is a screen on which interference is produced. आता या सोर्स पासून त्या स्क्रीन वरती रीच होणाऱ्या दोन रेज दाखवतो. ब्ल्यू कलरचे ते रेज आहेत आणि दुसरे दोन रेज जे आहेत after reflection from a plane mirror, suppose it is reflected at this second point and this is reflected at the first point. आता रिफ्लेक्शन जर असेल तर त्याचा अपीयरन्स आपल्याला कुठून तरी घेता येतो. हे जर पाठीमागे मी वाढवलं suppose this is S1, this is S2. These two rays will appear from S2. This is a real source and this is virtual source. काय होईल? The phase starting from S1, same phase will starting from S2. Waves of blue color, waves of रेड ऑरेंज कलर, त्याचं सुपरपोजिशन झालं या दोन पॉइंट्सना आणि मग ते इन फेज मध्ये असेल, आउट ऑफ फेज मध्ये असेल तर त्या पद्धतीने इंटरफिरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतो. एक प्लेन मिरर, a source of monochromatic light is placed in front of this mirror so that the light rays emitted from this source produces a grazing angle at the surface of the mirror. These are light rays emitted directly on the screen and these are light rays after reflection from mirror. There will be superposition between these two rays and interference is produced at these 2 points. The nature of interference depends upon the waves which are in phase or which are out of phase. In phase waves gives constructive interference bright point, out of phase gives destructive interference dark point. तर ही पहिली मेथड आहे ज्याच्या सहाय्याने काय झालं तर आपण कोहिरंट सोर्सेस प्रोड्यूस केले. लॉयड्स मिरर हा मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, हा प्लेन मिररच्या समोर अशा पद्धतीने ठेवला की इथं प्रोड्यूस होणारा जो अँगल आहे तो ग्रेझिंग अँगल जस्ट 0-1 डिग्री असा अँगल आहे आणि मग डायरेक्ट जाणाऱ्या रेज आणि रिफ्लेक्ट होणाऱ्या रेज याच्यामध्ये सुपरपोजिशन होतं
आणि आपल्याला इंटरफिरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतो. ही पहिली मेथड कोहेरंट सोर्स प्रोड्यूस करण्याची. दुसरी जी मेथड आहे, आता आपण जो प्रिझम बघितला त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट हा राईट अँगल्ड प्रिझम आहे. असाच दुसरा एक राईट अँगल्ड प्रिझम घेतला. Their bases are joined. Two prisms, therefore it is called biprism. Combination of two prisms whose bases are cemented or joined. या ठिकाणी ते जॉईन केले. A source of monochromatic light. आता हे जे आहे, हा जो अँगल असेल की नाही व्हर्टेक्स अँगल, इट इज अबाउट 1 डिग्री. आणि हा जो असेल रिफ्रॅक्टिंग अँगल हा फॉर्म, इट इज अबाउट 179 डिग्री, 178, 179 डिग्री. Suppose monochromatic source of light is placed in front of, this is a refracting edge. प्रिझम मध्ये हा जर प्रिझम असेल तर याच्यामध्ये आपण हे जर बेस कन्सिडर केलं, ही फर्स्ट रिफ्रॅक्टिंग साइड, सेकंड रिफ्रॅक्टिंग साइड, आणि त्याच्यामध्ये असणारा अँगल रिफ्रॅक्टिंग अँगल, दिस इज फर्स्ट रिफ्रॅक्टिंग साइड, सेकंड रिफ्रॅक्टिंग साइड, and edge between these two sides, a refracting edge. A monochromatic source is placed in front of a refracting edge of the biprism. Combination of two prisms, therefore biprism. Now suppose one ray incident at this point. The refraction of this ray, it is along straight line due to first prism. आता सिमिलरली सेकंड प्रिझम साठी सुद्धा इथं सुद्धा तो इन्सिडेंट झाला त्याच टाइपचा रे. आपण काही रेज कन्सिडर करतोय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ रेज असतील, याचं रिफ्रॅक्शन हे स्ट्रेट लाईन. आणखी आता पुस्तकामध्ये 3 दाखवलेत, मी कॉम्प्लिकेशन नको म्हणून 2च दाखवतो त्याच्यापैकी. याचं रिफ्रॅक्शन जे आहे, आणि मग हे 2 रेज जे आहेत त्याचा अपीअरन्स कुठून येतो? Now second ray towards second prism. Now these 2 rays appear, they come from this point. Therefore, due to 2 prisms, 2 virtual sources are produced. Means whatever the phase, starting phase for S will be same for S1, will be same for S2. As starting phase is the same, they produce constant phase difference, means 0, pi, 2 pi, and so on the screen, and produce interference pattern. Where the interference pattern is produced? Interference is produced. Here is the superposition of light waves in the shaded portion. हा जो shaded portion आहे, तर याच्यामध्ये तो इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस झालेला ऑब्झर्व होतो. हा जो रिजन आहे, रिजन ऑफ
तर असे दोन पॉइंट्स आहेत. कोहेरंट सोर्सेस फर्स्ट मेथड आहे लॉइड्स मिरर, त्याच्या साइन कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस झाले. बाय प्रिझम त्याच्या साइन कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस झाले. इंटरफिरन्स पॅटर्न हा शेडेड पोर्शन मध्ये ऑब्झर्व होतो. नेक्स्ट पॉइंट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हायजीन्स वेव्ह थिअरी एक्सप्लेन केली तर त्याच्यामध्ये हा पॉइंट आलेला होता, डिफ्रॅक्शन. व्हॉट इज अ डिफ्रॅक्शन? मी एक जनरल एक्झाम्पल सांगितलेलं होतं. समजा असं हे लिंबाचं पान आहे, असा शेप असेल लिंबाच्या पानाचा, मात्र त्याची शॅडो जी आहे ही अशी येत नाही, अशी थोडीशी रेग्युलर अशी येते. म्हणजे हे जे आहेत पॉइंट्स हे दिसत नाहीत. काय झालं त्या पॉइंटच्या बाबतीत? तर ते शार्प पॉइंट्स आहेत, तिथं लाईट वेव्ह ज्या आहेत त्या बेंड झाल्या, आणि ते जे बेंडिंग आहे, बेंडिंग ऑफ लाईट वेव्हज ऍट द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल, इट इज नोन ॲज अ डिफ्रॅक्शन. आणखी एक दुसरं मी एक्झाम्पल सांगतो. समजा ही पिन आहे, टाचणी आहे, लाईट इन्सिडेंट केली याच्यावरती, आणि त्याची शॅडो जर आपण बघितली किंवा लाईट बल्ब घेतला आणि याची शॅडो जर मिळवायचा प्रयत्न केला आपण, तर ती शार्प शॅडो मिळत नाही. हा जो पॉइंट आहे हा येत नाही याच्यामध्ये, शॅडो मध्ये. लाईट वेव्ह तिथं बेंड होतात त्या रिजन मध्ये. आणि मग हे जे बेंडिंग आहे, बेंडिंग ऑफ लाईट वेव्हज, मात्र कुठे बेंड होतात त्या? ऍट शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल, इट इज नोन ॲज अ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ही डेफिनेशन आहे, हे शब्द महत्वाचे आहेत. बेंडिंग ऑफ लाईट वेव्हज ऍट द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल, इट इज नोन ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आतापर्यंत आपण काय स्टडी केलं? लाईट स्ट्रेट लाईन मध्ये प्रपोगेट होते, मात्र ते पूर्ण खरं नाही. लाईट वेव्ह ज्या आहेत, आणि तुम्हाला एक्झाम्पल्स मी सांगितली, हे लिंबाचं दातेरी पान, शॅडो त्याची परफेक्ट दिसत नाही, किंवा हे पिन आहे त्याची शार्प शॅडो दिसत नाही. लाईट वेव्ह बेंड होतात शॅडो रिजन मध्ये, आणि ते जे आहे ते म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इंटरफिरन्स सारखाच तो फेनॉमेनॉन आहे. कशा पद्धतीने तो किंवा त्याचा असणारा डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होतो. आता हा दोन टाइपनं स्टडी करता येतो. सपोज पॅरलल लाईट इज इन्सिडंट ऑन दी स्लिट. आता स्लिट जे आहे ही तीन प्रकारे घेता येते. इट इज इन टर्म्स ऑफ पिन होल, मीन्स असं कार्डबोर्ड आहे, त्याच्यामध्ये असं पिन होल ड्रिल केलं, त्याच्यामधून लाईट पास केली. त्या टाईपचा आपल्याला सोर्स किंवा ऑब्जेक्ट कन्सिडर करता येतो. मी जे ऑब्जेक्ट मगाशी घेतले याच्या साइन आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवायचा आहे. इट इज इन टर्म्स ऑफ स्लिट. मग ते सिंगल असेल, डबल असेल एखाद वेळेस. अँड इन टर्म्स ऑफ ग्रॅटिंग. हे 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा बीएससी ला गेल्यानंतर ग्रॅटिंगच्या साहाय्याने डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. आता मग तो पॅटर्न मिळवायचा असेल तर लाईट समजा इन्फिनिटी डिस्टन्सला सोर्स ठेवला तर पॅरलल लाईट असते, आणि ही पॅरलल लाईट स्लिट वरती या पिन होल वरती किंवा स्लिट वरती इन्सिडेंट केली. आता परत याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवायचा असेल, आता हीच लाईट जी आहे
विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे आपण सोर्स इथं ठेवला आणि कॉन्व्हेक्स लेन्स, diverging light will incident on the lens if distance of the source it is at the focus, then also we get parallel light. We get parallel light by keeping the source at infinite distance or keeping source at the focus of convex lens. Parallel light कधी कधी मिळते, आणि पॅरलल लाईट असेल तर असोसिएट असणारा वेव्ह फ्रंट जो असतो इट इज अ प्लेन वेव्ह फ्रंट. असं प्लेन वेव्ह फ्रंट आहे आणि ती पॅरलल लाईट इन्सिडेंट केली स्लीट वरती. आता त्याच्या साहाय्याने आपल्याला जर डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवायचा असेल after the slit we have to use again convex lens. Means this parallel light it will converge at the focus of convex lens. Means we can get parallel light with the help of convex lens behind the slit. To converge or to get a diffraction pattern, डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवायचं असेल तर स्लिटच्या पुढे पण आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स ठेवावं लागतं. मग कुठे मिळतो डिफ्रॅक्शन पॅटर्न? डिफ्रॅक्शन पॅटर्न ऍट द फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. सच टाइप ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न इट इज कॉल्ड फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. याच्यामध्ये तुम्ही दोनच सेंटेन्सेस लक्षात ठेवा. द सोर्स इज ऍट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द स्लिट. स्क्रीन इज ऍट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द स्लिट. आता इन्फायनाइट डिस्टन्स हा इन्फिनिटी डिस्टन्सला मिळणार आहे पॅटर्न, मात्र आपण काय केलं, कॉन्व्हेक्शन लेन्सच्या सहाय्याने तो फोकसला मिळवला. तेच स्लिट जे आहे त्याच्यावरती if a point source is placed near the slit, then this diverging light will incident on the slit. It is at finite distance, means spherical wavefront is incident on the slit. If the spherical wavefront is incident, convex lens घ्यायची गरज नाही. We get at finite distance diffraction pattern. And such type of diffraction pattern it is known as Fresnel diffraction. Diffraction, bending of light waves at the corners of obstacle. It is known as diffraction of light. बेंडिंग साठी मी दोन एक्झाम्पल सांगितली. आता आपल्याला ऍक्च्युअली मिळवायचा आहे तो डिफ्रॅक्शन पॅटर्न. मग ज्या ऑब्जेक्ट वरती आपल्याला लाईट इन्सिडेंट करायची आहे तिथं असणारे स्लिट जे आहे किंवा हा ऑब्जेक्ट जो आहे इट इज इन द फॉर्म ऑफ पिन होल, इट इज इन द फॉर्म ऑफ स्लिट, इट विल बी सिंगल और डबल, और इट विल बी ग्रॅटिंग, डिफ्रॅक्शन ग्रॅटिंग. If a plane wavefront is incident on the slit, on the object, source is at infinite distance, we get diffraction pattern at infinite distance. If source is placed at finite distance, we get diffraction pattern also at finite distance. This diffraction pattern it is, or type of this diffraction it is known as Fraunhofer diffraction. This type of diffraction it is known as Fresnel diffraction. The incident wavefront it is a plane wavefront, incident wavefront it is a spherical wavefront. दोन पॉइंट मध्येच ते लक्षात ठेवा. सोर्स अँड स्क्रीन at infinite distance, incident wavefront, plane wavefront, it is Fraunhofer diffraction. Source and screen at finite distance, incident wavefront, spherical wavefront, it is Fresnel diffraction.
2 types of diffraction. आता हा पॅटर्न कसा ऑब्झर्व होतो आणि आपल्याला थिअरी कोणत्या पॉइंटची बघायची आहे तर नंतरच्या पॉइंटमध्ये ते डिस्कस करतो. पॉइंट असा आहे फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट. आता हे सिंगल स्लिट आहे, इथं सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट पास झाली त्याच्यामध्ये. इंटरफिरन्स सारखाच हा पॅटर्न प्रोड्यूस होतो. The width of slit it is made about 10 raised to minus 4 meter or 10 raised to minus 3 meter. It is comparable with wavelength of a monochromatic light lambda. Lambda it is in terms of 1000. Suppose 5000 into 10 raised to minus 10 meter means 5 into 10 raised to minus 7 meter. It is comparable with wavelength, not equal to wavelength, comparable or about wavelength of monochromatic light. This slit, its width, it is made about 10 raised to minus 4, 10 raised to minus 3 meter. Then such type of pattern is observed through the eyepiece. At the center there is a bright point. It is called the principal maxima. And on both sides of this band the bands of decreasing intensity are formed. दोन्ही साइडला जे आहे बँडची इंटेन्सिटी डिक्रीज होत जाते. ऑन टू साइड्स ऑफ दिस बँड इंटेन्सिटी डिक्रीजेस. These bands are called secondary bands. This is principal maxima. These are secondary bands. If intensity is bright, secondary maxima. Intensity is dark, secondary minimum. Diffraction pattern. How diffraction pattern is formed due to single slit. आपल्याला हे ऑब्झर्व करायचं, याची थिअरी बघायची आणि मग तो डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळतो सिंगल स्लिटच्या सहाय्याने. If monochromatic light is passed through a slit whose width is comparable with wavelength of monochromatic light, not equal to wavelength, about wavelength, comparable with wavelength. At the center there is maximum intensity. It is called the principal maxima. On both sides of this band, alternately, bands of maximum and minimum intensity are formed. Brightness and darkness असं नव्हे. इंटेन्सिटी मॅक्झिमम, इंटेन्सिटी मिनिमम, इंटेन्सिटी मॅक्झिमम, इंटेन्सिटी मिनिमम आणि ते सुद्धा जे आहे हे डिक्रीज होत जातं. म्हणजे हे ब्राईटनेस जे आहे हे डिक्रीज होत जातं. मग ते जे बँड्स आहेत त्यांना सेकंडरी बँड्स म्हणायचे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम इंटेन्सिटीचा किंवा ब्राईट बँड असेल तर सेकंडरी मॅक्झिमा, मिनिमम इंटेन्सिटीचा बँड असेल तर सेकंडरी मिनिमा. आणि मग जी थिअरी आहे त्याच्यामध्ये थोडासाच पॉइंट मी एक्सप्लेन करतो या व्हिडिओमध्ये.
Suppose this is a slit AB on which plane light is incident. Parallel light means wavefront associated with this light. It is a plane wavefront AB. This light, it is formed by keeping a source of monochromatic light at the focus of this convex lens. Means light is diverging here and then becomes parallel if source is at focus of the convex lens. A plane wavefront, suppose its width, it is equal to A, is incident on slit AB. AB, it is order of 10 raised to minus 4 or 10 raised to minus 3 meter. Now this is the Fraunhofer diffraction. Diffraction pattern, it is formed at infinite distance. To form a diffraction pattern at finite distance, again use another convex lens rays parallel to the principal axis, and diffraction pattern, it is formed at the focus of this convex lens. These rays converge, suppose at point P0 or P0, and this point, it is principal or central maxima. ही स्लिट आहे AB, याची विड्थ आहे 10 raised to minus 4, 10 raised to minus 3 मीटर. याच्यावरती प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट झाला. प्लेन वेव्ह फ्रंट light rays parallel. How they formed? By keeping a source of monochromatic light at the focus of this lens, convex lens. Light rays parallel, its width, plane wavefront, its width is A. It is incident on AB. Now, due to this slit, diffraction pattern is formed at infinite distance. By keeping convex lens in front of slit, the diffraction pattern can be formed at the focus of convex lens. Suppose rays from point A, from point B reach to point P0, or all the rays converge at point P0. The central or principal maxima is formed at P0. What is the path difference at point P0? Path difference means distance traveled by the light waves from point A to P0, or light waves starting from B to point P0. AP0 minus BP0, it is equal to 0. Interference मध्ये आपण ऑब्झर्व केलेला आहे. If path difference is equal to 0, then point is always bright point. This is bright point. पाठीमागच्या फिगर मध्ये मी सेंट्रल दाखवलेलं होतं. Bright point, and then it is principal or central maxima. तर ही फिगर व्यवस्थित अभ्यास करून घ्या, का तर याच्या पुढे आणखी डिफिकल्ट पार्ट आहे. तो नंतरच्या लेक्चरला डायरेक्ट किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये. AB स्लिट आहे, एवढं डिस्टन्स दाखवलं म्हणून तेवढं आहे असं नाही. 10 raised to minus 4, 10 raised to minus 3 मीटर आहे ते. पॅरलल लाईट इन्सिडेंट होते म्हणजे तो प्लेन वेव्ह फ्रंट आहे. AB प्लेन वेव्ह फ्रंट फॉर्म कसा केला? बाय कीपिंग सोर्स at the focus of convex lens. Diffraction formed at infinite distance can be formed at the focus of this convex lens. Light waves starting from point A to P0, AP0, distance traveled, and distance traveled by BP0. परत आणखी
इथून इथपर्यंतच्या असणाऱ्या सगळ्या लाईट वेव्ह ज्या आहेत तशाच लाईट वेव्ह या साईडला पण असतील. मग या दोन्हीमध्ये असणारा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर या दोन्हीमध्ये असणारा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0. या दोन्हीमध्ये असणारा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0. म्हणजे इथून इथपर्यंत असणारा प्रत्येक पॉइंट त्याला करस्पॉन्डिंग पॉइंट इथून इथपर्यंत आहे. मग इथून स्टार्ट झाली वेव्ह इथपर्यंत, इथून स्टार्ट झाली, त्या दोन्ही मधला पाथ डिफरन्स 0. इथून स्टार्ट झाली, इथून स्टार्ट झाली, या दोन्ही मधला पाथ डिफरन्स 0. इथून स्टार्ट झाली, इथून स्टार्ट झाली, या दोन्ही मधला पाथ डिफरन्स 0. मीन्स ए पासून ह्या सेंटर पर्यंत आणि सेंटर पासून बी पर्यंत जेवढ्या लाईट वेव्हज इथून इथपर्यंत येतात तेवढ्याच लाईट वेव्हज इथून इथपर्यंत येतील. त्याच्यामध्ये असणारा पाथ डिफरन्स 0 असेल. Therefore, point P0 is bright point. It is central or principal maximum.